कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओके ना सगळं? हो हो नक्की. हो हो सगळं. क्या बात आहे. एक मिनिट सांगायला अत्यंत आनंद होतोय की आपल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचं नवीन हर्बल प्रॉडक्ट लवकरच लॉन्च होणार आहे. आणि त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं अभिनंदन करू इच्छितो. काय श्रीकांत, अगं अभिनंदन, किती कमी वेळात सगळं पार पडलंय. हो पण हे खरं आहे हा, आपण इतकी वर्ष काम करतोय पण आपल्याला तयारीला 2 ते 3 महिने जायचे. हो ना. मला असं वाटतं की हा परिणाम चांगल्या पायगुणाचा आहे. पायगुण म्हणजे या घरात एका व्यक्तीच्या येण्यामुळे सगळं शुभ घडतंय. म्हणजे किर्लोस्करांच्या भरभराटीला पोषक. दिशाबद्दल बोलतेय मी. 100 वर्ष आयुष्य आहे. ये असू दे. किती सुंदर दिसतेस. आणि एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा तुला असंच सुंदर दिसायचं आहे. प्रीतमला शोधतेस? तो त्याच्या खोलीत आहे. दिशा, मी तुला आज मुद्दामच इथे बोलावून घेतले. तुझ्या एंगेजमेंट साठी ह्या शहरातली सर्वोत्तम मेहंदी काढणारी तुझी वर खोलीत वाट बघते. वाव, मेहंदी मला खूप आवडते. थँक्यू सो मच सासू मॉम. मी जाऊ? ही मुलगी घरात आली की घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं ना. एक नवीन चैतन्य घेऊन येते बाबा. आई, दिस इज नॉट फेअर. तू आपल्या नवीन प्रोडक्टच्या सक्सेसचं सगळं क्रेडिट दिशाच्या पायगुणाला दिलास. माझ्या मेहनतीचं काय? म्हणजे फक्त तुझ्या होणाऱ्या सुनेचा पायगुण कामी आला? काय रे, काय सुंदर ऍक्टिंग करते नाही? काय ग, कुणाबद्दल बोलतेस तू? काल ना मी एक फिल्म बघितली. त्यातली सून इतका सुंदर अभिनय करत होती. मला तर वाटतं तिला ऍक्टिंगचं एखादं अवॉर्डच द्यावं. त्या हिशोबाने तुलाही अवॉर्ड द्यायला हवा नाही का? तू सून आहेस घरची आणि छान रोल करतेस सुनेचा. हो ना दादा? काय चाललंय तुझे? झाली, आता ठेवा पाय. एवढी छान मेहंदी घरात काढणारी असताना तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं? पारू, तू इथे आहेस? मी तुला सगळीकडे शोधते. अय्या, आणि ही मेहंदी तू काढली आहेस? खूप छान काढलीस हा. खरंच खूप छान आहे. खूपच कौतुक चाललंय हिचं. काहीतरी केलं पाहिजे दिशा. हां, मेहंदीच खराब केली पाहिजे. तसं झालं तरच अहिल्या अंजलीला बोलतील. तुला कोणी काढायला सांगितली होती? शिस्त म्हणजे शिस्त अँड ऑल दॅट बुलशिट. तुम्ही दोघी जरा काहीतरी खाऊन घ्या आता. हा, ठीक. मी जाऊ? काय कुठे नेतेस? मला प्यायचा आहे तो. आणि आई, माझ्यासाठी साखर पाणी घेऊन ये. आणते.
काय झालं? तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, पण थँक गॉड, नाहीतर मेहंदी खराब झाली असती, तुझी पूर्ण मेहनत वाया गेली असती. अशी कशी जाऊ देईन मी तिची मेहनत वाया? मी आहे ना इथे. थँक्यू सो मच प्रीत. पण तू काय करतोयस इथे? तूच बोलवलंस ना मला इथे. म्हणजे आईने तर मला हेच सांगितलं, बाकी मला माहित नाही. ओ येस येस येस, आय एम सो सॉरी. प्रीत, माय बेबी, मी ना घरी आलेल्या सगळीकडे तुला शोधत होते, पण तू मला दिसलाच नाहीस. हे बघ, मेहंदी कशी आहे? आणि ही पारूने काढली पायांवर. नाही, हाताची तर ओकेशच आहे, पायाची एक नंबर आहे माहितीये. गुड जॉब पारू. अरे वा, आहा, डिझाईन तर एकदम भारी आहे जावई बापू. पण मी काय म्हणतो, एवढी घाई कशा पाहिजे? घाई तर करायलाच हवी ना. अहो, आता माझी सुट्टी संपायच्यात लग्न करायला हवंय की नको? माझ्या बाबांच्या ओळखीतला एक प्रेसवाला होता, त्याने 2-3 डिझाईन्स पाठवले पत्रिकेचे. त्यातलं हे डिझाईन मला खूप आवडलं. नाही, मस्त आहे. मग दिली ऑर्डर. पर बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी कपड्यांची खरेदी केली. तुम्हाला आवडतात का ते बघा आणि फिटिंग सुद्धा एकदा चेक करून. हो, पर एवढं समजा तुम्ही कशा पायी करताय? का करताय म्हणजे? तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बिझी असता हे माहितीये मला. तुमच्यावरचा भार हलका करण्यासाठी करतोय हे सगळं. बाबा, अहो, तुमच्या डोळ्यात पाणी. माझं एकच स्वप्न होतं की माझ्या पोरीला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा मिळावा, तिला राणीसारखं सुखात ठेवणारा मुलगा मिळावा. तो मिळाला. हो, तसंच ठेवणार आहे. पण माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं कधी. मासा कसा अलगद सापडलाय जाळ्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.